एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। डांग जिल्ह्यातील सापुतारा येथील सर्पगंगा तलावात मुसळधार पाऊस, दाट धुके आणि अत्यंत कमी दृश्यमान्यता असतानाही बोटिंग सुरू असल्याचा आरोप होत असून पर्यटकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। प्रतिकूल हवामान असूनही बोटिंग सुरू ठेवण्यात आल्याने संबंधित यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। कालच्या एका पर्यटकाने बोटीमधून तलावात उडी मारल्याची घटना घडूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे। सुरक्षेसंदर्भातील नियम व प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। मुसळधार पाऊस, दाट धुके आणि कमी दृश्यमान्यतेमुळे कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून पर्यटकांचा जीव धोक्यात घालणारे बोटिंग तातडीने बंद करून सुरक्षा नियमांची कठोर अंमलबजावणी करावी अशी मागणी जोर धरत आहे। एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। एबीपी न्यूज नेटवर्कसाठी सुशील पवार, सापुतारा। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com।